दापोली नगरपंचायतीच्या राजकारणात किंगमेकर म्हणून आपली भूमिका बजावणारे उपनगराध्यक्ष खालिद रखांगे यांनी कोकणचे नेते रामदासभाई कदम यांची आपल्या समर्थकांसह भेट घेतली असल्याने दापोलीच्या राजकारणात आता मोठी उलथापालथ पाहायला मिळाली आहे। खालिद रखांगे यांच्यासह कोण नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करता याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून आहे। मूळचे शिवसेनेचे असलेल्या खालिद रखांगे यांनी आपल्या राजकीय जीवनाला माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवात केली। त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीची वाट पकडली व राष्ट्रवादीतून ते नगरसेवक देखील झाले। त्यावेळेस खासदार सुनील तटकरे यांच्या जवळचे सहकारी म्हणून त्यांची ओळख तयार झाली होती। त्यानंतर माजी आमदार संजयराव कदम यांचे समर्थक अशी त्यांची ओळख निर्माण झाली होती। त्यांनी संजयराव कदम यांच्या प्रेमापोटी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला। मात्र 2024च्या विधानसभा निवडणुकीनंतर दापोली मतदारसंघामध्ये फार मोठ्या प्रमाणात बदल होऊ लागले। राज्यमंत्री म्हणून नामदार योगेश कदम यांचा शपथविधी झाल्यानंतर दापोली मतदारसंघात अनेक पदाधिकारी शिवसेनेच्या संपर्कात जाऊ लागल्याचं चित्र पाहायला मिळालं। त्यातच एक भाग म्हणून राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आलेले आणि त्यानंतर उभाटामध्ये प्रवेश केलेले 5 नगरसेवकांनी राज्यमंत्री नामदार योगेश कदम यांच्या वाढदिवसाच्या दिवशी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला। त्यावेळेस लवकरच शिवसेनेचा भगवा नगरपंचायतीवरती फडकेल असा विश्वास नामदार योगेश कदम यांनी व्यक्त केला होता। त्यानंतर काही दिवसातच उपनगराध्यक्ष खालिद रखांगे यांनी आपले समर्थक अजिम चिपळूणकर, फिरोज गिलगिले, स्वीकृत नगरसेवक नादिर रखांगे, नगरसेविका रिया सावंत यांच्यासह शिवसेनेमध्ये रामदासभाई कदम यांची भेट घेतली व विस्तृतपणे चर्चा देखील केली। त्यानंतर या सर्वांचा प्रवेश शिवसेनेत होणार हे निश्चित झालं आहे। दरम्यान नगराध्यक्षा ममता मोरे, नगरसेवक रवींद्र क्षीरसागर, नगरसेवक आफरीन मेनन हे नेमकी काय भूमिका घेणार हे समजू शकलं नाहीये। तर उभाटाचे आणखी कोण पदाधिकारी खालिद रखांगे यांच्यासोबत शिवसेनेत जाणार याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागून आहे। कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।